महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एखादी चूक तुमची हक्काची आदिवासी जमीन कायमची हिरावून घेऊ शकते किंवा कुटुंबात वाटणी करताना लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल अशी भीती वाटत असेल तर थांबा. कायद्यात फक्त 100 रुपयांचा पर्याय आहे. हो, नक्कीच. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्त्वाची ठरणार आहे. बरोबर. ही चर्चा शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच ती महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही आहे. कारण अनेकदा कायद्याच्या अज्ञानामुळे 7/12 अपडेट करताना प्रशासकीय पातळीवरही गंभीर चुका होतात. हो, आणि त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. अगदी खरंय. तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण आदिवासी जमिनीचं कायदेशीर संरक्षण, वाटणीपत्राची अचूक पद्धत आणि अधिकारी नागरिकांच्या या चुका कशा टाळाव्यात यावर अगदी मुळापासून चर्चा करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय फक्त जमिनीचा नाही आहे, तर एका संपूर्ण समाज घटकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. माहितीचा अभाव असला की पिढ्यानपिढ्यांचं नुकसान कसं होतं हे आपण वारंवार पाहिलंय. बरोबर. आणि म्हणूनच आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया. मागच्या एका व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की आदिवासी जमीन कोणीही सहज विकत घेऊ शकतं का? आता बऱ्याच वेळा लोक या कायद्यांना एक प्रकारची अडचण मानतात. पण मला इथे एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. या जमिनींना एवढ्या कडक कायदेशीर संरक्षणाची गरज का पडली? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण जोपर्यंत का समजून घेत नाही तोपर्यंत कायदा समजत नाही. इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की अनेक दशकांपूर्वी आदिवासी बांधवांच्या जमिनी अतिशय कवडीमोल भावाने फसवून किंवा त्यांना कर्जबाजारी करून बळकावल्या गेल्या. बापरे, म्हणजे खूप शोषण झालंय. हो, अशिक्षितपणा आणि गरिबीचा खूप गैरफायदा घेतला गेला. हे सगळं थांबवण्यासाठी केवळ एखादा सामान्य कायदा पुरेसा नव्हता. तिथे एका मजबूत घटनात्मक ढालीची गरज होती. आणि ती ढाल आपल्या भारतीय संविधानाने दिली. संविधानाचं कलम 244 आणि 5वी अनुसूची हे ते मुख्य स्रोत आहेत ज्यातून हे संरक्षण उभं राहतं. अच्छा. आणि यासोबतच 1996चा पेसा कायदा, ज्याने ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले आहेत. म्हणजे संविधानाने एक मोठी ढाल दिली आहे. पण मग राज्याच्या पातळीवर, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात, हे संरक्षण प्रत्यक्ष जमिनीवर कसं काम करतं? कारण 7/12च्या नोंदी तर महसूल विभाग पाहतो ना? अगदी बरोबर. आणि तिथेच राज्याचा सर्वात महत्त्वाचा कायदा येतो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, ज्याला आपण MLRC म्हणतो. आता या कायद्यात तशी अनेक कलमं आहेत, पण आदिवासी जमिनीच्या संरक्षणासाठी कलम 36 आणि कलम 36A ही 2 कलमे सर्वात मोठी भूमिका बजावतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 36A हा या जमिनीचा मुख्य रखवालदार आहे. पण इथेच थोडा गोंधळ उडतो लोकांचा. बऱ्याच जणांना वाटतं की कलम 36मुळे जमीन विकण्यावर पूर्णपणे बंदी आहे. हे खरं आहे का? म्हणजे हा कम्प्लीट बॅन आहे की यात काही अपवाद आहेत? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे समाजातला. हा पूर्णपणे बॅन किंवा बंदी नाहीये. याला आपण एक सशर्त स्थगिती म्हणू शकतो. कलम 36 स्पष्टपणे सांगतं की जर एखाद्या आदिवासी व्यक्तीची जमीन कोणत्याही बिगर आदिवासी व्यक्तीला विकायची असेल, बक्षीस म्हणून द्यायची असेल, गहाण ठेवायची असेल किंवा अगदी भाडेपट्ट्याने द्यायची असेल, तरी ही परस्पर करता येत नाही. नाही, अजिबात नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर साहेबांची पूर्व परवानगी घेणं सक्तीचं आहे. अच्छा. पण मग जिल्हाधिकारी ही परवानगी सहज देतात का? त्याची प्रक्रिया कशी असते? ती परवानगी मिळवणं अजिबात सोपं नसतं. कारण प्रशासनाला खात्री करावी लागते की यात आदिवासी व्यक्तीचे कोणतेही नुकसान होत नाहीये. आणि इथेच एक क्विक फॅक्ट सांगतो तुम्हाला. समजा अत्यंत गरजेच्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची ठरवलीच तरी थेट बाहेरील व्यक्तीला जमीन मिळत नाही. अरे चा, मग कोणाला मिळते? कायद्यानुसार त्या जमिनीच्या 5 किलोमीटर परिसरातील जे इतर आदिवासी बांधव आहेत त्यांना ती जमीन खरेदी करण्याचा पहिला अधिकार असतो, ज्याला कायद्यात प्रायोरिटी म्हणतात. थांबा, म्हणजे 5 किलोमीटरच्या परिघात जर दुसरा कोणी आदिवासी बांधव ती जमीन घेण्यास तयार असेल तर बाहेरील व्यक्तीला ती मिळणारच नाही? होय, अगदी तसंच. पण या 5 किलोमीटरच्या अटीमागचं नेमकं लॉजिक काय आहे? यामागचं लॉजिक खूप सामाजिक आणि मानवी आहे. बघा, आदिवासी समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते, त्यांची एक गाव रचना असते.
जर बाहेरील लोक येऊन मध्येच जमिनी घेऊ लागले तर त्यांच्या समाजाची मूळ रचना आणि संस्कृती धोक्यात येऊ शकते. बरोबर आहे. त्यामुळे जमीन जरी हस्तांतरित झाली तरी ती त्याच समुदायात राहावी, हा या 5 किलोमीटरच्या अटीचा मुख्य उद्देश आहे. हे खरंच खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. पण आता मला इथे एक नेहमी विचारला जाणारा गैरसमज मांडायचा आहे, जो फोडणं खूप गरजेचं आहे. समाजात एक असा समज आहे की कायदे काहीही असू देत. समजा एखाद्या बाहेरील व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, त्याने भरपूर पैसे मोजले तर तो कलेक्टरच्या परवानगीशिवाय परस्पर व्यवहार करू शकतो आणि पैशाच्या जोरावर 7/12 आपल्या नावावर करून घेऊ शकतो. हे शक्य आहे का? अजिबात नाही. आणि याच गैरसमजातून खूप लोक आपली आयुष्यभराची पुंजी गमावतात. आता बघा, जर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता असा कोणताही व्यवहार झाला, मग तो कितीही पैशांचा असो, कायद्याच्या नजरेत तो पूर्णपणे व्हॉइड म्हणजेच अवैध ठरतो. व्हॉइड म्हणजेच शून्य. हो, व्हॉइड याचा अर्थ असा की त्या कागदपत्रांना रद्दीच्या कागदापेक्षा जास्त किंमत नसते. म्हणजे रजिस्टर ऑफिसमध्ये व्यवहार नोंदवला गेला तरीही तो शून्य मानला जातो. चा बेकायदेशीर व्यवहार उघडीस आला तर जिल्हाधिकारी सुमोटो म्हणजे स्वतःहून दखल घेऊन कारवाई करू शकतात. अच्छा, म्हणजे कोणी तक्रार नाही केली तरी? होय, किंवा कोणी साधी तक्रार केली तरीही ती जमीन बाहेरील व्यक्तीकडून काढून पुन्हा मूळ आदिवासी मालकाला किंवा त्यांच्या वारसांना परत दिली जाते. त्यामुळे पैशाच्या जोरावर कायदा विकत घेता येत नाही. हे ऐकून नक्कीच अनेक सामान्य माणसांना दिलासा मिळेल की त्यांचे अधिकार सुरक्षित आहेत. पण आता आपण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. हे सर्व बाहेरील व्यक्तींसाठी झालं, पण जेव्हा खुद्द आदिवासी कुटुंबातच म्हणजे सख्या भावा बहिणीमध्ये किंवा वारसांमध्ये जमिनीची वाटणी करायची असते तेव्हा काय? तिथेही हे कलम 36 आडवे येतं का? इथेच सगळ्यात मोठी गल्लत होते आणि यावर आपण सविस्तर बोललं पाहिजे. जेव्हा एखाद्या कुटुंबात जमिनीचे हिस्से करायचे असतात तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 लागू होतं. कलम 85 म्हणजे वाटणीसाठी वेगळा नियम आहे. होय. आता बघा, आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका घरात रमेश आणि सुरेश असे 2 सख्खे भाऊ आहेत. दोघेही आदिवासी प्रवर्गातील आहेत. आता त्यांना त्यांच्या पूर्वजांची जमीन आपापसात वाटून घ्यायची आहे. इथे आपण एक रूपक वापरूया. कलम 36 हे घराच्या मुख्य दरवाजासारखे आहे. जर जमिनीची मालकी या मुख्य दरवाजातून बाहेर जाऊन दुसऱ्या कोणाकडे जाणार असेल तरच तुम्हाला कलेक्टर नावाच्या रखवालदाराची परवानगी लागते. बरोबर. पण इथे रमेश आणि सुरेश फक्त एकाच घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फर्निचर हलवत आहेत. जमीन कुटुंबाच्या बाहेर जातच नाहीये. कायदेशीर भाषेत सांगायचं तर सर्व सहमालक जर आदिवासी असतील तर त्यांच्यातील वाटणीला कायद्याने हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर मानले जात नाही. याचा अर्थ असा की कुटुंबांतर्गत वाटणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अजिबात गरज नसते. अगदी 100% बरोबर. पूर्वपरवानगीची कोणतीही अट इथे लागू होत नाही. पण दुर्दैवाने वास्तव काहीतरी वेगळंच आहे. याच मुद्द्यावर नागरिक आणि महसूल अधिकारी या दोघांकडूनही मोठ्या चुका होतात आणि प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. मग इथे नेमक्या कशा प्रकारच्या चुका होतात? आपण आधी नागरिकांच्या चुकांबद्दल बोलूया. लोक वाटणी करताना काय चुकतात? पहिली आणि सर्वात मोठी चूक नागरिक करतात ती पैशांच्या बचतीसाठी. लोक काय करतात, 100 रुपयांचा किंवा 500 रुपयांचा एक कोला स्टॅम्प पेपर आणतात, त्यावर गावातील पंचांसमोर आपापसात हिस्से ठरवतात आणि फक्त सह्या करतात. असं गावाकडे खूप चालतं. हो, याला आपण घरगुती किंवा कच्ची वाटणी म्हणतो. पण रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 नुसार अशा कच्च्या कागदाला कोणताही कायदेशीर आधार नसतो. म्हणजे साध्या कागदावर केलेल्या वाटणीला 7/12 काहीच किंमत नसते? काहीच नाही. तलाठी अशा साध्या कागदावरून 7/12 नोंदी घेऊ शकत नाही. ही झाली नागरिकांची चूक. पण यापेक्षा मोठी चूक होते ती महसूल अधिकाऱ्यांकडून, विशेषतः मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या पातळीवर. अधिकाऱ्यांकडून कशी चूक होऊ शकते? त्यांच्याकडे तर कायद्याचे आणि शासनादेशांचे पुस्तक असते ना. होतं काय, जेव्हा एखादे आदिवासी कुटुंब कायदेशीररित्या नोंदणीकृत वाटणीपत्र करून तलाठी कार्यालयात जातं आणि 7/12 वेगळा करण्यासाठी अर्ज करतं, तेव्हा अधिकारी अनेकदा अशी नोंद घेण्यास नकार देतात. पण का? ते कायद्याचा चुकीचा अर्थ लावतात. त्यांना वाटतं की अरे, हे तर आदिवासी जमीन आहे, म्हणजे याला कलम 36 नुसार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणावीच लागेल. ते कुटुंबातील वाटणीलाही हस्तांतरण समजण्याची घोडचूक करतात. ही तर खूपच गंभीर बाब आहे. म्हणजे कायदा परवानगी देतोय, पण अधिकाऱ्यांच्या गैरसमजामुळे सामान्य माणसाला नाहक चक्करा माराव्या लागतात.
मग अशा वेळी एखादा सामान्य माणूस जो कायद्याचा अभ्यासक नाही त्याने काय करावे, ही चूक दुरुस्त कशी करावी? अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता ठामपणे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की साहेब, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 नुसार ही फक्त सहमालकांमधील वाटणी आहे. आमच्यात कोणीही बिगर आदिवासी व्यक्ती नाही, त्यामुळे इथे हस्तांतरणाचा प्रश्नच येत नाही आणि कलम 36 लागू होत नाही. बरोबर, त्यांनी तो मुद्दा मांडला पाहिजे. हो, आणि महसूल अधिकाऱ्यांनीही परिपत्रकांचे नीट वाचन केले पाहिजे. फक्त एकच महत्त्वाची अट सर्वांनी पाळायची असते. कोणती अट? ती म्हणजे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन ॲक्ट 1947, ज्याला आपण सोप्या भाषेत तुकडेबंदी कायदा म्हणतो. अच्छा, तुकडेबंदी कायदा. हो, वाटणी करताना जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान तुकडे पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जर एखाद्या भागात विहिरीची किंवा बागायती जमीन असेल तर त्याचे छोटे तुकडे करून वाटणी करता येत नाही. हे खूपच स्पष्ट झालं. पण मगाशी आपण साध्या कागदावर वाटणी करण्याच्या चुकीबद्दल बोललो. लोक नोंदणीकृत वाटणीपत्र का टाळतात? बहुधा त्यांना वाटतं की दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो तर लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. म्हणजे पैशांची अडचण हा मुख्य अडथळा असावा. हाच तर खरा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आजच्या चर्चेतली सर्वात मोठी आणि दिलासा देणारी माहिती मला द्यायची आहे. शासनालाही हे लक्षात आलं की लोक स्टॅम्प ड्युटीला घाबरून अधिकृत वाटणी करत नाहीत आणि मग वर्षानुवर्षे भावुकीचे वाद कोर्टात चालतात. हे थांबवण्यासाठी इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 मध्ये एक अतिशय क्रांतिकारी सुधारणा करण्यात आली आहे. 2025 ची सुधारणा. अगदी बरोबर. 2025च्या या नव्या सुधारणेनुसार जर तुम्ही पूर्वजांच्या कृषी जमिनीची कुटुंबात वाटणी करत असाल तर आता लाखो रुपये मोजण्याची अजिबात गरज नाही. मग किती खर्च येतो? आता कुटुंबातील कृषी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी फक्त नाममात्र 100 रुपये स्टॅम्प ड्युटी लागते. फक्त 100 रुपये. म्हणजे पूर्वी जिथे लाखो रुपये लागायचे तिथे आता फक्त 100 रुपयांचा खर्च. ही तर खरंच खूप मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. होय, आणि म्हणूनच आता साध्या कागदावर वाटणी करून भविष्यात मुला नातवंडांसाठी कायदेशीर गुंते निर्माण करण्यापेक्षा फक्त 100 रुपयांचा स्टॅम्प वापरून अधिकृत आणि नोंदणीकृत वाटणीपत्र करणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं. नक्कीच. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण अशी माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता आपण एवढी सविस्तर चर्चा केली आहे तर समजा एखाद्याला उद्या जाऊन ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर याची अचूक टप्पेनिहाय प्रक्रिया काय आहे? आणि माझा इथे एक प्रश्न आहे. जर नोंदणी कार्यालयात म्हणजेच सब रजिस्ट्रारकडे कागदपत्रांची नोंदणी झाली तर पुन्हा तहसीलदारांकडे जाण्याची काय गरज असते? हा खूप तांत्रिक पण अत्यंत गरजेचा प्रश्न आहे. बघा, सब रजिस्ट्रार हे तुमचे दस्तऐवज कायद्याच्या नजरेत वैध किंवा लीगल बनवतात. पण जमिनीचे जे सरकारी रेकॉर्ड आहे, जो आपला सातबारा आहे, तो अपडेट करण्याचं काम महसूल विभाग म्हणजे तहसीलदार करतात. त्यामुळे दोन्हीकडे जावे लागते. आता मी याची एक सोपी चेकलिस्ट सांगतो ज्यामध्ये मुख्य 6 टप्पे आहेत. नक्की सांगा, प्रेक्षकांना याचा खूप फायदा होईल. पहिला टप्पा म्हणजे कुटुंबातील सर्व वारसांची लेखी संमती घ्या. यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 नुसार मुलींचाही पूर्वजांच्या संपत्तीत समान वाटा असतो. त्यामुळे त्यांनाही नक्की समाविष्ट करा, त्यांना वगळू नका. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलींचा हक्क डावलता कामा नाही. दुसरा टप्पा काय असेल? दुसरा टप्पा, एका चांगल्या वकिलाकडून वाटणीपत्राचा मसुदा तयार करा. यात जमिनीचे सर्वे नंबर, प्रत्येकाचा हिस्सा आणि मोजमाप स्पष्ट नमूद करा. आणि मग तो मसुदा तयार झाल्यावर? मग तिसरा टप्पा, मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त नाममात्र 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कुटुंबातील सर्व वारसांच्या स्वाक्षऱ्या घ्या. फक्त 100 रुपये. आणि चौथा टप्पा नोंदणीचा असेल ना? अगदी बरोबर. चौथा टप्पा म्हणजे हे तयार झालेले दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन रीतसर नोंदणीकृत करा. इथे तुमचे दस्तऐवज कायदेशीर झाले. पण इथेच थांबायचं नाहीये, बरोबर? हो, इथेच थांबायचं नाही. पाचवा टप्पा असा की दस्त नोंदणीकृत झाल्यावर त्याची प्रत घेऊन महसूल विभागात तहसीलदार साहेबांकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 अंतर्गत खाते वाटपासाठी अर्ज करा. आणि मग शेवटी सातबारा अपडेट होणार? होय, तोच 6वा शेवटचा टप्पा. महसूल अधिकाऱ्यांकडून रीतसर नोटीस आणि कार्यवाही पूर्ण करून आपला सातबारा उतारा अपडेट करून घ्या. म्हणजे तिथे तुमचं नाव स्वतंत्रपणे लागेल. म्हणजे सर्व वारसांची सहमती,
वकिलांकडून ड्राफ्टिंग, 100 रुपयांचा स्टॅम्प, सब रजिस्ट्रारकडे नोंदणी, तहसीलदारांकडे अर्ज आणि शेवटी 7/12 अपडेट. ही 6 टप्प्यांची प्रक्रिया समजायला अगदी सोपी आहे. हे पाळलं तर कोणाचीही फसवणूक होणार नाही. अगदी तसंच. जर कायद्याने दिलेली ही 100 रुपयांची सुविधा आणि ही प्रक्रिया लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली तर मला खात्री आहे की निम्म्याहून अधिक जमिनीचे कौटुंबिक वाद कोर्टाबाहेरच सुटतील. हे खरंय. पण आता मला एका अशा समस्येकडे वळायचं आहे जी अनेक जुन्या प्रकरणांमध्ये दिसते. समाजात असा एक मोठा गैरसमज आहे की समजा कोणाची जमीन 50-60 वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने फसवून किंवा बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या घशात गेली असेल तर आता काहीच होऊ शकत नाही. आता खूप वेळ निघून गेलाय, आता कोर्ट काय करणार असं लोकांना वाटतं. हे खरंय का? जुन्या प्रकरणांमध्ये न्याय मिळण्याची काही शक्यता असते का? हा एक अतिशय वेदनादायी गैरसमज आहे. कारण याच गैरसमजामुळे अनेक आदिवासी बांधव आपल्या हक्काच्या जमिनीवर कायमचं पाणी सोडतात. पण इथेही कायदा त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभा आहे. यासाठी शासनाने एक विशेष कायदा बनवला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम 1974. 1974चा कायदा. पण तो जुन्या प्रकरणांमध्ये कसा काम करतो? म्हणजे सरकार 50 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स कसे शोधणार? बघा, शासनाचे दप्तर कधीच नष्ट होत नाही. हा कायदा विशेषतः 1 एप्रिल 1957 ते 1974 या काळात ज्या आदिवासी जमिनी बेकायदेशीरपणे बाहेरील लोकांना हस्तांतरित झाल्या आहेत त्या पुन्हा मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठी बनवला गेला होता. अच्छा, म्हणजे त्या विशिष्ट काळासाठी. हो. यामध्ये अनेक जुने फेरफार तपासून शासनाने स्वतःहून जमिनी परत केल्या आहेत. आणि याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 36 उपकलम 3. हे उपकलम 3 काय सांगते? जर एखादं अवैध हस्तांतरण झालं असेल तर ते रद्द करण्यासाठी तब्बल 30 वर्षांच्या आत अर्ज करण्याची तरतूद या कलमात आहे. 2014च्या एका सुधारणेनुसार 6 जुलै 2014 पर्यंत अशा बेकायदेशीर व्यवहारांविरुद्ध कारवाई करून जमीन परत मिळवता येते. अरे वा. म्हणजे 50 वर्षांपूर्वीची चूक किंवा झालेला अन्याय सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून दूर करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी योग्य ठिकाणी अर्ज करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. त्यासाठी जुने फेरफार उतारे आणि संबंधित पुराव्यांसह अर्ज करणं गरजेचं आहे. फक्त वेळ निघून गेला असा विचार करून हार मानण्याची अजिबात गरज नाही. आजची ही माहिती खरोखरच प्रत्येकाचे डोळे उघडणारी आहे. आपण या संपूर्ण चर्चेचा एक जलद गोषवारा घेऊया. आपण पाहिलं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 36 हे आदिवासी जमिनीसाठी एका भक्कम संरक्षणासारखे काम करते, जे बेकायदेशीर हस्तांतरण रोखते. पैशाच्या जोरावर जमीन हडप करणं कायद्याने वॉइड आहे. हो. पण त्याचवेळी कुटुंबांतर्गत वाटणीसाठी कलम 85 नुसार वेगळा नियम आहे, जिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणीकृत दस्ताचं महत्त्व. साध्या कागदावर वाटणी करण्याऐवजी 2025च्या नव्या नियमानुसार फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर अधिकृत वाटणीपत्र करा, जेणेकरून 7/12वर नोंद घेताना महसूल अधिकाऱ्यांनाही अडचण येणार नाही आणि तुमचे कायदेशीर हक्क अबाधित राहतील. अचूक. पुढील व्हिडिओसाठी आपल्याला महसूल विभागातील कोणत्या विषयावर माहिती पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच नवनवीन माहिती आणि शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी आमच्या महसूलशाहीच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. योग्य माहिती आणि योग्य कायद्याचं ज्ञान हाच अनेक प्रलंबित समस्यांवरील सर्वात प्रभावी उपाय आहे. अगदी 100%. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.